नमस्कार, मी अरविंद आठले. काल एक नवीन इंडियन व्हॅल्यूचा तवा घेतला मी. 2250 रुपयाचा तवा. म्हणलं काय आहे बा हा. आणि त्याचा डोसा करायचं ठरलं. डोशाला आमच्याकडचा तवा होता तो जुना झालेला होता, थोडीशी त्याला खोलगटपणा आलेला होता, त्यामुळे हा नवीन तवा घेणं आवश्यक होतं. तर तो काल घेतला आणि आज सगळा तो सीझन केला, धुतला व्यवस्थित साबणाच्या पाण्याने, नंतर गरम केला, त्याच्यावर तेल घेतलं, तेलाने तो व्यवस्थित पुसून घेतला, त्याच्यानंतर त्याच्यावर कांदा घातला चिरून, तो कांदा व्यवस्थित हे करून अशा प्रकारे तो सीझन करून आता धुवून याचे मी डोसे करणार आहे. तर आता आपण हे डोश्याचं बॅटर तयार केलेलं आहे. रात्री काल तांदूळ 3 भाग आणि 1 भाग उडीद डाळ असं भिजत टाकून ते रात्री मिक्सरमधून काढून एकत्र करून ते ठेवलेलं आहे. छान फुगलेलं आहे. हे पहा किती त्याचं हे चांगलं झालेलं आहे व्यवस्थित. हे थोडं घट्ट आहे, याच्यात थोडं आपल्याला पाणी घालावं लागेल आणि छान त्याचा वास असा सुटलेला आहे. अंबूस थोडासा वास असतो, जवळ तसा असला की डोसा अधिक चांगला होतो. हे पीठ आपण एका छोट्या ह्याच्यात काढून घेतलं पात्रामध्ये. त्यात थोडं पाणी घातलं, कारण आपलं पहिलं जे पीठ बॅटर होतं ते घट्ट होतं. थोडं पाणी पण हे पहा, असं सरभरी छान असं असलं की त्याचा डोसा चांगला होतो. त्यात थोडं मीठ घालायचं चवीपुरतं आपल्याला हवं त्याप्रमाणे. आणि मग हे आता आपलं डोशाचं बॅटर तयार झालं. याचे आता हा तवा आपण तापायला ठेवलेला आहे. ह्याच्यावर आधी थोडं तेल घालून घ्यायचं. फुल याच्यावर थोडासा आपण पहिलं तापवतो आहोत. हे तेल आपण सगळं पसरलं. पहिल्यांदा हा पहिलाच याच्यावर तवा डोसा असल्यामुळे हे थोडंसं जास्ती तेल लावलं आपण. पुढच्या डोशांना इतकं लागणार नाही. पहिला डोसा हा नेहमी थोडासा बिघडण्याची पण शक्यता असते. आता हा तवा तापलाय पहा, त्याला थोडीशी अशी धुरासारखं होत आहे. तवा मी आता बारीक केला आणि याच्यावर आपण थोडं पाणी कारण हा टेम्परेचर वाढलेलं आहे. एवढं वाढलेलं आपल्याला नको आहे. आता हे आपण पाणी मारून टेम्परेचर कमी केलं आणि आता हे जे बॅटर आहे हे बॅटर आपण त्याच्यावर घालता आपण गॅस कमी केलेला आहे. आता हे बॅटर घातलं. पहिलाच तवा आहे, फार मोठा पहिलाच डोसा असल्यामुळे फार मोठा करणार नाही. असं बॅटर घातलं, ही मध्ये ठेवली तर पॉईल आणि हे असं याप्रमाणे आपण गोल 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 फिरवणार आहे. हे फिरवलं आपण, हा पसरवला आणि त्यानंतर आपण त्याच्यावर थोडं तेल घालणार आहोत. थोडा आता गॅस थोडा मोठा करणार आणि हे असं तेल सगळ्या बाजूनी थोडं घातलं, थोडं मध्ये घातलं. तवा थोडा फिरवून घेतला. खाली गॅस हा एक्झॅक्ट सेंटरला हा आलेला नाही आपला, त्यामुळे तवा थोडा आपण फिरवून घेतला. आता हा पाह्या असं थोडा असा बाजूने सुटतो आहे सगळा. हा असा मध्ये पूर्ण उलटणं घ्यायचं आणि मध्ये घेऊन असा पालथा करायचा. हा थोडा अजून खाली भाजायला पाहिजे होता. तर भाजूया आपण पुन्हा, काही आपलं बिघडलं नाही त्याने.
या बाजूने आपण करून घेऊया थोडा. आता आपण हे केला असं व्यवस्थित. पुन्हा आपण हा व्यवस्थित असा सेंटरला आणला. गॅस आता मोठा केलेला आहे. खालच्या बाजूने आपल्याला तो व्यवस्थित त्याला रंग आला पाहिजे. हा पहिलाच आहे. आणि याच्यावर आता आपण थोडं तेल सोडूया हवं तर, म्हणजे तो खालून चांगला व्यवस्थित भाजला जाईल. किंचित सोडलं, असं काही थेंब तेल सोडलं. हां समजा काय आता थोडासा हा या बाजूला होतो आहे, तसा हा पूर्ण होईल. हा आता व्यवस्थित झालेला आहे. दोन्हीकडून झालेला आहे. आणि हा आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हा पहिलाच डोसा आहे. दुसरा डोसा आता आपला अधिक चांगला होईल. तर आता आपण दुसरा करणार आहोत. त्यासाठी पहिले गॅस बारीक केला. नंतर या तव्यावर आपण थोडं पाणी मारलं. थोडं टेम्परेचर याचं कमी करायचं असतं. गॅस आपण बारीक केलेला आहे. आणि आता हे बॅटर आपण हे पाहे या प्रकारे बॅटर आहे. हे ढवळून घेतलं पुन्हा एकदा. त्यात थोडं मीठ टाकलं होतं. काल सांगायचं विसरलो, त्यात थोडी मेथी पण टाकली होती काल रात्री. तर हे बॅटर पसरलं आणि हे याप्रमाणे असं आता आपण फिरवणार आहोत. हा दुसरा डोसा अतिशय चांगला होता. याला छान सच्छिद्र झालेला आहे. याच्यावर थोडं तेल पसरणार आपण. हा थोडा गॅस आता मोठा केला. घालून झालेला आहे आपला तवा डोसा. गॅस मोठा केला. थोडं तेल सोडलं. सुरुवातीच्या 1-2ला प्रॉब्लेम येतो. एकदा तुमचा चांगला सीझन्ड व्यवस्थित तो कामात आला की मग कुठला प्रॉब्लेम येत नाही. ह्या अशा कडा ह्याला काळ्या व्हायला लागल्या थोड्याशा. पसरून घ्यायचं असं इकडे तिकडे तवा जरा. हे पाहिजे इकडून असा छान तो सुटलाय खालून व्यवस्थित. हा पहा आता ह्याचा रंग कसा आला पहा. पहिला डोसा आणि दुसरा डोसा त्यात किती फरक पडला. तो जसा वापरात येईल तसतसा तो अधिक चांगला होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. तर आता हा डोसाही झालेला आहे. हे पहा इकडून बऱ्यापैकी झाला, इकडून चांगला झालेला आहे. आणि हा आता आपण काढून घेतला याच्यामध्ये प्लेटमध्ये. असे हे आपण डोसे करतो. अशा प्रकारे आपले हे डोसे तयार झाले आहेत. आणि हा शेवटचा आता आपला छान सच्छिद्र अतिशय चांगली जाळी पडलेली असा तयार झालेला आहे. आता डोशासाठी आपण ही चटणी तयार केली आहे. याच्यामध्ये आपण ओलं खोबरं मुख्यतः आणि दाणे आणि मिरचीऐवजी लाल तिखट वापरलं आहे. थोडी कोथिंबीर आहे, मीठ आहे आणि थोडे छोटे टोमॅटो वापरलेले आहेत फोडी करून. त्यामुळे त्याला रंग सुंदर आलेला आहे. किंचित साखर सांगितलंच मी तुम्हाला. आणि त्याचवेळी इकडे बटाटे उकडून या बटाट्याची भाजी तयार केली आहे. तर असं चटणी, भाजी आणि हे छान डोसे असा सुंदर नाश्ता आज तयार झालेला आहे. मला मोठा आनंद होतो हे सगळं करण्यामध्ये. एक करण्यामध्ये जो आनंद आहे आणि खिलवण्यात जो आनंद आहे ते तुम्ही घ्यावा. आणि आता ही आपली छानपैकी प्लेट आपण तयार करतो आहोत. त्याच्यामध्ये छान डोसा आहे कुरकुरीत, चटणी आणि भाजी. अतिशय सुंदर अशी ही आपली डिश तयार झालेली आहे.